हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. शिवरात्र पाळण्याचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय तुम्हाला म्हणते तर शिवरात्री दिसायला फोकस ना तिकडं. तर कोणाकोणाचा उपास आहे शिवरात्र आज आहे शिवरात्री. कुणाचं उंडगाळ भाषा, कुणाची सुशिक्षित भाषा. तर तसं तर या सगळ्यांनी चहा प्यायला. अजून आम्हाला काय दूध आलं नाही का, काळा चहा आहे का. तर म्हणजे रोजच मला सपोर्ट करते ती चांगला. ते ह्या वेळेस काय विषयच नाही. तर असं तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, आमच्या दोघांचा पण. तुमच्या आशीर्वादाने असंच पुढं जाऊ द्या आम्ही. तर रात्री तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलंच आहे की लवकरात लवकर आपली पगार होणार आहे. तर होणारच आहे खरंच. तरी पगारीला अजून आपल्या थोडंसं कमी पडलंय. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा मला, आहे का नाही. सपोर्ट करा म्हणून चांगला, मनापासून सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वाद आहे तुमचा आमच्या मागे, त्याच्यामुळं तुमचं खूप खूप अभिनंदन. तर तुम्ही म्हणसाल त्यांच्याकडे कॅमेरा दाखवा ना. आज कामातला पहिला दिवस असल्यामुळं काय होतं आणि एवढं एक महत्वाचं आहे की तुम्ही आशीर्वाद दिला का नाही. आमचा असा दिवस जातो की कमीत कमी तर आजचा तर 1,500 तर दिवस जातो, हाय का नाही. रोकडा पैसा रोकडा म्हणजे ती म्हणते बरं का, रोकडा पण रोख पैसा. म्हणजे रोख म्हणजे अंगावर नाही आपलं उगत्यात असल्याने आपलं. तर तुमचा पाठीशी असाच आशीर्वाद राहू द्या मला. आणि खरंच काय माहिती, मी तुम्हाला पण व्हिडिओ टाकला का नाही की आज रविवार आहे आणि तुम्ही आशीर्वाद द्या मला. तर खरंच माझं असं एकही दिवस असा बिगर गेला नाही बिगर पैशाचा. तर मी गेल्यावर रविवारी व्हिडिओ टाकला नाही, रविवारचा सकाळचा, की म्हणजे असा संध्याकाळचाच केलेला टाकला असेल. तर हाय असा आठवडा आमचा कसा गेला. काय करायला येताना ड्रम भर आहे ना, मी चालू माती खणतो, ड्रम भरून पाण्याचं घेऊन ये. बर ठेवतो चहा पे, ड्रम भरून ये, मी माती खणून बसा टाकतो. होय होय जाऊ होय. बघा जणू काय गावाला चालल्याने मला म्हणते तर जाऊ का. तर खरंच तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्या पाठीशी असं एखादी देव कसं म्हणजे की देवीचं असल्याने स्वरूप बघा तुमचं. म्हणजे असं मला म्हणायचं होतं की तुमचा आशीर्वाद माझ्या कधीच वाईट जात नाही बघा. तर काल मला फक्त एकच खेप केली की आम्ही दोघांना. त्यात ऋण पण झालं 1000 रुपये वरचं गावाला गेल्यामुळं. ती काय अडचण नाही. 3 दिवस ते काम बोललं त्याचं काय, पण 3 दिवस आमचं हाय असं गेलं बघा. आणि कालचा तर काल मग 1000 रुपयाचं आम्ही भागवलं. तर शाबू होती त्यांनी आणला. चला आता झाला चहा पाणी. ती आता आपल्या दुट्टीवर जायचं. त्यांनी सांगितलं तसं ड्रम ते घेतलं पाण्याचं, कारण का पाणी ते घेतलं म्हणजे काही होत नाही. जिथं कोणाला काय काय लागतं तिथं. तर रात्रीनं काल तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की मला त्या ताईनं साडी दिल्या. तर त्यांना पण दिली आणि मला पण साडी दिली. तर त्या दिवशी एक घातलेली साडी, ह्या अंगावरली एक, अशा मला बरंच दिल्या त्या साड्या, 4-5 आहेत त्या. तर मी ह्याचा तुम्हाला व्हिडिओ परतच्या बारीनं दाखवते ते त्या साड्यांचा दुसऱ्या. चला झालं का खाला. तर ही अशी साडी आहे बघा. ही अशी साडी त्या ताईनं दिलेली आणि त्या दिवशी घातलेली. तर मला तुम्हाला सांगायचं लक्षात नाही की मला ते साडी ताईन, तरी मी म्हणलं साडी कशी दिसते तुम्हाला. पण एवढंच की मला मी घालणार नव्हती साडी, पण तुम्हाला खास दाखवायसाठी मी ही साडी घातली आहे. तर साडी हो कामाती जरा तिकडं बोलण्यात आहे. तर ही साडी कशी दिसते मला सांगा ना, कशी दिसते ना हिरव्या साडीत बघा. तरी
तरी ताईच्या त्या कमिटीत ती की दाजी लय चेष्टा करतात तर खरंच लय चेष्टा करतात. तर कसं हसून खेळून असलं म्हणजे कसं भांडण ती होत नाही. भांडणात काय मजा नसते. असंच कामं होते ती पटापटा आणि कामं केल्याने वाटत नाही ते. भांडण केलं का मग झालं. त्यांचा पण मोड जातो आणि आपला पण मोड जातो. हाय का नाही? त्याच्यामुळं तर झालं तिकडलं त्यांच्या आळी ती. हो तर मला लोटर वाढायला लावलाय बघा. हो का जात ना लय मोठा आहे तर लोटर वाढ. हां बस बस बस. तर ते आपल्या दादाला खेळायला आणलंय. कोणाचं काल हे झालं काय पडलं होतं म्हणजे इथं आलं का गा ॲक्टिशनच होत येतं कोणाचं काय काय नाही काय होतं ते. पण कोणाला लागत नाही एवढं मात्र आहे. पण गाडीचं नुकसान होते ते रस्त्याने. तर चला आता किती किती तासात वाढायची माती. ए ताये पोरग तसं आहे. वरची मऊ घ्या सगळी. नको आता ढेकळ पहिलाच गार आहे. त्याला वाळू द्या अजून थोडं. घेतो की बुगा होते ती बुगा होणार अजून थोडी थोडी परत लय चिकट येतं. असं त्याच्यावर टाकू बैल टाकू थोडी थोडी ही करू. बरं तू काय कर बॅडग्यानं कुचल एक मी एक ढेकळ टाकतो. बरं. तू तरी टाक इकडं मग मी देतो कुचल. बरं हळूहळू काढलं म्हणजे राडा होय. 4 गाड्या थोडं तर चला आता मला वाटतं खेप आली आहे. खेप ती भरायची आहे. खेप भरून खाली करायची आणि वाहतुकीला काय त्यांनी माणसं लावली त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. वाहतूक आम्हाला फक्त म्हणते ती हे जा खेपाचंच बघा तुम्ही. त्यामुळं खेपाचंच बघायचं आहे आम्हाला. आणि नक्की सांगा मला साडी कशी दिसते ती. तर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते कशा आहेत त्या कशा नाही ते. आता काय टाईम नाही आपल्याला वडायची माती येते. तर चला आता सगळ्याला बाय. आणि अशीच साथ राहू दे तुमची माझ्या पाठीशी. आणि लाईक करायला विसरत जाऊ नका. मला माहीत आहे लाईक तुम्हाला आवडलं तर लाईक करता नाही आवडलं तरी लाईक करत नाही. मला कमेंट करत जावा. कमेंट तर करते तेच की. तर चला सगळ्याला बाय.